परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ आईब्रो, फेशियल, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आए और सेवा का मौका दे। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पीछे। मोबाइल नंबर 97302008। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं आज की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभनी शहर के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में जो दिग्गज गए हैं, इन लोगों का परभनी शहर के जिंतू रोड स्थित महात्मा फुले विद्यालय, यहाँ पर अजीत दादा पवार हाथों से ही इन तमाम लोगों का, इन तमाम दिग्गजों का, जो नगर सेवक है, माजी नगर सेवक है, भावी नगर सेवक और इच्छुक नगर सेवक है, इन तमाम लोगों का राष्ट्रवादी कांग्रेस अजीत दादा पवार इनके गठ में जाहिर प्रवेश किया गया है। और इन तमाम लोगों ने अपने अपने वार्डों में जिस तरह से तरक्याती काम किए हैं, उसी के बेस पर आज ये तमाम लोग, परभनी शहर की जानी मानी शख्सियत है, ये अजीत दादा पवार महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री, इनके पार्टी में ये शामिल हो चुके हैं। और जिस तरह से यहाँ पर ये पूरी मेहनत अक्षय भैया देशमुख प्रभाग नंबर 4 के माजी नगर सेवक, इन्होंने पूरी जद्दोजहद की, पूरी कोशिश की और इन तमाम लोगों को एक जगह लाने के लिए अक्षय भैया देशमुख इन्होंने जिस तरह से कोशिश की है, उसी का नतीजा ये है कि आज परभनी शहर में अजीत दादा पवार, उसी के साथ में नवाब मलिक साहब, ये तमाम लोग यहाँ पर आए और इन्होंने परभनी शहर के जाने माने नगर सेवकों को, जितने भी नगर सेवक थे, इन्हें तमाम लोगों को, परभनी शहर के तमाम ही माजी नगर सेवक, भावी नगर सेवक, इच्छुक नगर सेवक, इन तमाम लोगों को अजीत दादा पवार इनके राष्ट्रवादी कांग्रेस गठ में शामिल किया गया और इन्होंने जाहिर प्रवेश किया है। अब देखना यह है कि परभनी शहर का आने वाले वक्त में किस तरह से कायापलट होता है, किस तरह से विकास होता है। बस यही बात देखने जैसी होगी कि आने वाले कुछ ही दिनों में अजीत दादा पवार इनके नेतृत्व में किस तरह से ये तमाम नगर सेवक किस तरह का विकास करते हैं। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त अक्षय भैया देशमुख, उसी के साथ में नवाब मलिक साहब और महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है। आज मी या ठिकाणी जे उभा आहे ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आहे। त्यामुळे मी तुमचे आभार मानणार नाही, तर तुमच्या ऋणात राहणार आहे आणि येणाऱ्या काळात माझ्या शहराच्या विकासातून तुमचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीन। एवढं सुरुवातीला बोलतो। आज आपल्या या परभणी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी शहरामधले होत असलेल्या माझ्यासोबत माझे सहकारी नगरसेवक यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब, त्याचबरोबर ज्यांनी परभणीचे पालकमंत्री असताना वेळोवेळी पाठीराखण केलं आणि हा सगळा योग जुळून आणण्यासाठी ज्यांनी आमची खंबीर साथ दिली, ते आमचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब। आणि आमच्या तरुणांचे प्रेरणास्थान, एखादी चूक झाली तर त्याला पदरात घ्यायचं आणि त्याला पुढे करायचं, असं आमचं जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व। आणि दादा, परभणी जिल्हा ज्यांच्या मंत्रिपदाची वाट पाहत आहे, असे आपले लाडके राजेश दादा आज या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त आदरणीय राजू भैया नवगरे, त्याचबरोबर विक्रमजी काळे साहेब आणि शहरामध्ये ज्यांचं एक स्वच्छ प्रतिमेचं राजकारणी म्हणून पाहिल्या जातंय, असं नेतृत्व आदरणीय प्रताप भैया देशमुख साहेब आज या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या पाठीमाग खंबीरपणे जे उभं, ही जी आम्ही वज्रमुठ बांधली, या वज्रमुठीच्या पाठीमाग ज्यांनी आम्हाला सुरुवातीपासून सोबत राहिले ते माझे सहकारी आणि आमच्या सर्वातले ज्येष्ठ आदरणीय जाकेर लाला साहेब। त्याचबरोबर ज्या दिवशी जाकेर लालाच्या नंतर मी जर कोणाला भेटलो असन आणि माझ्या वेळोवेळी पाठीशी राहणारा माझा मित्र तरुण सहकारी विकास लंगोटे आणि शहराच्या वसमत रोड माझी बाजू सांभाळून घेणारा माझा मित्र आकाश लहाने, तसेच या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय अहमद भैया सोबत अखिल भैया ससा आणि एक तरुण सहकारी म्हणून ज्यांच्या सोबत मला काम करण्याला आनंद वाटतोय असे नदीम भाई काझी,
त्याचबरोबर आपल्या ह्या ग्राउंडच्या पाठीमागचा ज्यांचा प्रभाग आहे आणि जे वेगळ्या पक्षात होते पण खास आपल्या प्रेमाखातीर आपल्या सोबत या ठिकाणी उभे राहिले आदरणीय जावेद भाई आणि त्यांच्या सोबतच आमचे जुने काँग्रेसचे सहकारी आदरणीय मुजाहिद भाई मेमन, त्याचबरोबर माझा तरुण सहकारी वसीम कबाडी आणि खूप मोठा संघर्ष करून ज्यांनी खूप मोठी आमच्यासोबत येण्याची तयारी दाखवली ते आमचे कलीम अन्सारी साहेब, असे माझे सर्व सहकारी आणि ज्या 2 वेळेस नगराध्यक्षा राहिल्या शहराच्या, ज्यांनी शहराचं नेतृत्व केलं अशा आमच्या आदरणीय जयश्रीताई खोबे दादा, त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि प्रशासक म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे आमचे लाडके आदरणीय कृष्णा भैया देशमुख दादा. आमच्या राजकारणाची सुरुवात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी झालेली आहे. कुठलंही मोठं राजकीय पाठबळ नसताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवण्याचं काम केलं. म्हणून मागील 10 ते 12 वर्षापासून ही जनता आमच्या सोबत उभी आहे. वेळोवेळी संघर्षाची तयारी करण्याची जी आम्ही ठेवली आणि त्याच्यातून तयार झालेलं अस्तित्व जे आहे, ही उभी असलेली आणि बसलेली जनता ही आहे, ती आमचं पाठबळ आहे. दादा, आम्हाला विशेष सांगायचं असं आहे की परभणीकरांना केवळ प्रत्येक जशी 2012ला निवडणूक झाली, परभणीकरांना आश्वासन मिळालं त्यावेळी आदरणीय प्रताप भैया देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापौर होते. त्यांच्या काळात आणि आपल्या नेतृत्वात त्यावेळी आपण परभणी महापालिकेला बहुतांश निधी दिला, विकास कामं होत गेली. परंतु 2012च्या नंतर 2.5 वर्ष प्रताप भैयाच्या कार्यकर्त्यांचा आमची परिस्थिती महानगरपालिकेची अत्यंत दुर्दैवी व्हायला सुरुवात झाली. 2017ला मी निवडणूक लढलो, बडे बडे मातब्बर आमच्या विरोधात होते, फक्त सर्वसामान्य जनता आमच्या सोबत होती. म्हणून आम्ही 2017ची निवडणूक विजय झालो आणि आज या ठिकाणी उपस्थित राहणे आम्हाला वेळेस निवडून आल्यामुळे आज आला. दादा, सांगायचं झालं महत्वाचा विषय, परभणीकरांना केवळ आश्वासनं मिळाली, विकास काही झाला नाही. परभणीची परिस्थिती अशी आहे, खड्डे आणि धूळ आणि धूळ. दादा, तुम्ही 100 कोटी रुपयांची अमृत पाणी पुरवठा योजना दिली होती, पण मागील भ्रष्ट सत्ताधारी राजकारण्यांमुळे त्या योजनेमधून केवळ भ्रष्टाचार झाला, विकास कामं आणि लोकांना पाणी मिळालं नाही. त्या योजनेचा उद्देश असा होता, परभणीकरांना दररोज पाणी मिळायला पाहिजे असा या योजनेचा उद्देश होता. परंतु तसं नाही झालं, केवळ बोगस कामे झाली. म्हणून परभणीकरांना पुन्हा समांतर पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवायची वेळ आली. त्या योजनेमधून दादा आपल्याकडे ती फाईल आलेली आहे, आपण जर ती मंजुरी केली तर परभणीकरांना दररोज मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकतंय. त्याचबरोबर दादा, शहरात सगळ्यात मोठा जे प्रश्न आहे ते सांडपाण्याचा निर्माण झालेला आहे. 2022 मध्ये अमृत 2 मधून भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेला, पण 2022 पासून ते फक्त मंजुरीच्या दिशेने आहे, अद्यापपर्यंत काही झालेलं नाही. दादा, शहरात सगळ्यात मोठं जर सांगायचं झालं तर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांनी शहराच्या विकासासाठी जवळपास 95 कोटी रुपयांचा निधी शहराकडे दिला होता. फक्त आणि फक्त टक्केवारीच्या राजकारणाखाली, मी उपस्थितांना मुद्दाम सांगू इच्छितो, शहराचा विकास जे रुकला ते फक्त टक्केवारीच्या राजकारण नाही. अजूनही त्या 95 कोटी रुपयाचा निधी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पडून आहे. परभणीची परिस्थिती अशी झाली आहे, काकेत कळसा वळसा, आमच्याकडे जे आम्हाला तेच खर्चता येईना, तर आम्ही शासनाकडे काय मागायचंय, ती या ठिकाणी झालेली आहे. दादा, आणि महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो की मागील 5 वर्षामध्ये ज्यांनी महानगरपालिकेवर सत्ता भोगली आणि राजकारण केलं, त्यांनी महानगरपालिकेवरून उत्पन्नाचं साधन तर काही तयार केलं नाही, पण 50 कोटी रुपयांचा कर्जा महानगरपालिकेवरती तयार करून ठेवला. आज जे सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरतायत त्याला वाटतंय आम्ही तर टॅक्स भरायला लागलो, त्यामध्ये टॅक्स घेताना नाली, पाणी, लाईट या सगळ्या गोष्टींचा आम्ही टॅक्स भरतोय, मग विकास का होत नाही. तर मी परभणीकरांना सांगू इच्छितो, तुम्हाला येणारा तुमचा जे टॅक्स भरल्या जाते
ते टॅक्स केवळ आमचा कर्जाचा डोंगर यांनी कर्ज जे करून ठेवले 50 कोटीचं, त्या थकबाक्या बिटवण्यामध्ये ते पण तुमची वसुली जात आहे. प्रामुख्यानं सांगायचं झालं तर महानगरपालिकेला जवळपास पगारीला खर्च आहे 3,50,00,000 आणि अनुदान येत आहे 2,32,00,000. महानगरपालिका पगारीची आणि अनुदानाची तफावत आहे 1,15,00,000 रुपये. ही परिस्थिती या शहराची झाली आहे. म्हणून तुमचा जे येणारा टॅक्स आहे कसा बसा 3 महिन्याला पगार करावा लागतंय आणि कशी बशी महापालिका चालवायला लागती. दादा, इथं कर्मचारी उपस्थित आहेत. आमची एक सर्वांचे अंतकरणातून विनंती आहे, महानगरपालिकेला जीएसटीचं अनुदान थकीत जे पडलंय तुम्ही ते लागू करा. म्हणजे नागरिक जे महिन्याला वर्षाला जे खर्च म्हणजे टॅक्स भरतात त्याच्यातून आम्ही परभणीकरांना विकास काय असतंय हे दाखवून देऊ शकू. आणि दादा, तुमच्याकडे आम्हाला निधी मागायला यायची गरज पडू नये, जेणेकरून तुम्ही आम्हाला हे जीएसटीचं अनुदान मंजूर करून द्यावं ही विनंती करतो. दादा, मी जास्त वेळ घेणार नाही, पण एक छोटं वाक्य सांगतो. शिवाजी सावंतांनी लिहिलेली एक कादंबरी मृत्युंजय नावाची आहे. याच्यात जर उपस्थितांनी कोणी वाचली असेल तर त्यांना माहित असेल, राजकारण हे मरुभूमीसारखं असतं. राजकारण हे मरुभूमीसारखं, त्याच्यामधचा भरणा म्हणजे विकासाचा खेळखंडोबा. अशी परिस्थिती या महानगरपालिकेची झाली आहे. आणि शेवटचं दादा, आम्ही आपल्या नेतृत्वात यायला लागलो. दादाला विनंती आहे, दादा, आम्ही हे जे पक्षप्रवेश सोहळा केलाय हे काही शहरामध्ये वेगळं झालेलं आहे. असं आजपर्यंत परभणीत एखाद्या तरुणानं येऊन एवढं घडवायची हिंमत कधी केली नाही. कारण की केवळ प्रस्थापितांच्या घरी राजकारण चाललं होतं. सत्य आहे का नाही? एकदा हात वर करा. दादा, त्यांच्यासाठी फक्त एक मी गोष्ट सांगतो. त्यांना हे माहित नाही, जे आमच्या विरुद्ध चक्रव्यूह रचलेत त्यांना हे माहित नाही की ती चक्रव्यूह भेदणारा हे अर्जुन आहे. आणि आता या अर्जुनाचा सारथी हे बसलेला श्री कृष्ण आहे. एवढं बोलतो, माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. आणि ज्यांनी आज पक्ष प्रवेश घेतला ते सन्माननीय अक्षय देशमुख, जाकीरलाला, अतिकभाई, नागेश सोनपारे, जयश्रीताई खोबे, जावेदभाई, शेख अहमदभाई, आकाश लहाने, अली खान, विकास लांगोटे, अखिल यस्सा, नदीम काजीजी, कबाडी कलीम अंसारी, शकील भाई, मुजाहिद मेमन आणि जिंतूरचे नेते सन्माननीय कृष्णा देशमुखजी, कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सर्व नेतेगण आणि या सभेला उपस्थित सन्माननीय बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, निश्चित रूपाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध पक्षातून कुठल्या पक्षामध्ये लोक सामील होत आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहे. काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते असतील, नेते असतील किंवा पवार साहेब सोबत काम करणारे नेते कार्यकर्ते असतील, शिवसेनेतले काही कार्यकर्ते असतील, सर्वांना कुठे आशा दिसत असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मोठी संधी कार्यकर्त्यांना दिसत आहे. आणि निश्चित रूपाने जेव्हा पक्षामध्ये प्रवेश करताय लोक, तर विचारधारा बघूनही कार्यकर्ते हे काँग्रेसमधून एखादा कार्यकर्ता इथे येत असेल, पवार साहेब सोबत काम करणारा कार्यकर्ता येत असेल किंवा MIM मधून कार्यकर्ता नेता येत असेल, त्याला संपूर्णपणे खात्री आहे की दादा हे छत्रपती शिव शाहू महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेशी कधी तडजोड करणार नाही. हे विश्वास कुठेतरी या नेत्यांमध्ये आहे. निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण हे धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवणारी हे देव धोरण आमची आहे. आणि आम्ही कधीही विचारधारेशी तडजोड करणार नाही हे दादांनी वारंवार स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे आणि कधीही तडजोड होणार नाही. आजच्या घडीला या भूमीवर
परभनी शहर में बड़े पैमाने पे लोग यहाँ पर पार्टी में शामिल होने का निर्णय दादा लोगों ने लिया। मुझे याद है 2020 में जब पालक मंत्री की जिम्मेदारी लोगों को दी जा रही थी तो आपने मुझे परभनी की जिम्मेदारी दी। मैंने दादा आपसे बोला कि मुझे कहाँ परभनी आप भेज रहे? बोले तुमको जाना पड़ेगा, परभनी के अपने लोग हैं और अपने लोगों की जिम्मेदारी आपको लेने का काम करना पड़ेगा। मुझे आपने पालक मंत्री बनाकर भेजा। पालक मंत्री बनने के बाद 26 जनवरी का झंडा वंदन हुआ और तुरंत पूरे महाराष्ट्र में लॉकडाउन लग गया। कोविड नाम की बीमारी फैल गई, लोगों के मन में डर पैदा हो गया और पूरे महाराष्ट्र में लॉकडाउन लगा। तो हम लोगों ने कोई भी जिम्मेदारी से दूर भागने का काम नहीं किया और बंबई से गाड़ी से, कार से प्रवास करके परभनी शहर में आके जिम्मेदारी हमने निभाने का काम किया। लोगों में डर था कि एक व्यक्ति को कोविड हो गया तो पूरे परिवार को उठाकर क्वारंटाइन सेंटर में ले जाने की निर्णय लेने का काम करना पड़ रहा था। अधिकारियों से मैंने कहा कि मुंबई जैसा शहर हो, बड़े शहर हो तो क्वारंटाइन सेंटर में ले जाओ, लेकिन जिनके बड़े बड़े घर है तो उनको घर में ही क्वारंटाइन करने का निर्णय करना पड़ेगा। बोले सरकार का धोरण नहीं है। हमने धोरण परभनी में बनाया कि क्वारंटाइन सेंटर में नहीं ले जाकर लोगों को अपने घर में ही रख के इलाज की व्यवस्था करने का काम किया। जो परभनी में हमने व्यवस्था निर्माण की, बाद में माझी कुटुंब माझी जबाबदारी पूरे महाराष्ट्र के अंदर परभनी का पैटर्न लागू करने का काम किया। आजच्या कार्यक्रमाला, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमचे सगळ्यांचे सहकारी नवाब मलिक साहेब, शहराचे अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रमजी काळे, आमदार राजू नवघरे, आमचे तरुण सहकारी सुरेश नागरे, विजयराव जामकर, दादासाहेब टेंगसे, मोहम्मद खान पठाण, भावनाताई नखाते, त्याचबरोबर उपस्थित असणारे अंकुशराव लाड, नानासाहेब राऊत, पंकजराव आंबेगावकर, चंद्रकांत राठोड, अनिलराव नखाते, बाळासाहेब गुगे, दशरथराव सूर्यवंशी, दिगंबरराव कराळे, माधवराव भोसले, दत्तराव जाधव, बाळासाहेब कोल्हे, दादासाहेब टेंगसे, त्याचबरोबर उपस्थित असणारे विठ्ठलराव सूर्यवंशी, संजयराव सांडेगावकर, बाळासाहेब कोल्हे, रोहन सामाले, किरण तळेकर, अविनाशराव काळे, प्रकाशराव ढोणे, लक्ष्मीकांत देशमुख, संतोषराव लाडाने, पंकजराव आंबेगावकर, काही नावं चुकून डबल झालेली आहेत। उपस्थित असणारे सर्वच माझ्या परभणी शहरातनं, परभणी जिल्ह्याच्या विविध भागातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, तसंच ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालाय ते आपल्या परभणी शहराचे अक्षय देशमुख, जाकीर लाला, अतिक भाई, नागेश दादा सोनपसारे, जयश्रीताई खोबे, जावेद भाई, शेख अहमद भाई, आकाश लहाने, अली खान, विकास लंगोटे, अखिल ससा, नजीम काजी, वसीम कबाडी, कलीम अंसारी, शकील भाई, मजुद्दीन मेनन अशा असंख्य सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी या मेळाव्याच्या करता उपस्थित असणाऱ्या सर्वांचं, शहरातल्या ग्रामीण भागातल्यांचं, आज पक्षप्रवेश केलेल्या अक्षय सहित सगळ्या टीमचं मी मनापासून स्वागत करतो। इथले कार्यकर्ते, इथले पदाधिकारी, शेतकरी, कष्टकरी, माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या माता, पत्रकार, युवक मित्रांचं सर्वांचंच मी पहिल्यांदा स्वागत देखील करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो। परभणी महानगरपालिकेमध्ये एक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून अक्षय देशमुखांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते प्रवेश करतायत। त्यांच्या सोबत त्यांच्या महानगरपालिकेचे सहकारी
माजी नगरसेवक नगरसेविका इतरही काही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। पण हे स्वागत करत असताना ज्याचा उल्लेख मगाशी नवाब मलिक साहेबांनी केला, या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न नवाबभाईंनी नेहमीच केला आणि जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, तिथं कार्यकर्त्याला बळ कसं देता येईल, इथल्या माझ्या परभणीच्या नागरिकांचे प्रश्न आपल्याला सोडवता कसे येतील, ग्रामीण भागातल्या जनतेच्या समस्या सोडवता कशा येतील, अशाच पद्धतीचा प्रयत्न आमच्या नवाबभाईंनी त्या ठिकाणी केला। आज हा पक्ष प्रवेश करत असताना आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब पण येणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत थोडीशी सकाळी बिघडली आणि त्याच्यामुळं मी, नवाब मलिक, विक्रम काळे आणि बाकीचे सगळे सहकारी, राजू नवघरे, हे सगळे आम्ही सहकारी इथं आलेलो आहे। आज मला मनापासूनचं समाधान आहे की एकंदरीतच पक्षप्रवेश झालेल्या नव्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवास आजपासून या ठिकाणी सुरू होतोय। अक्षय, अतिकभाई, नागेश दादा, जयश्रीताई, मला सगळ्या 15च्या 15 सहकारी मित्रांना सांगायचंय की मी तुम्हाला खात्री देतो, तुम्हा सर्वांवर पक्ष महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी देईल। तुम्हा सर्वांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल। राष्ट्रवादी तुमचा योग्य प्रकारे करेल, मान करेल, आदर ठेवला जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचा तुम्हाला उद्याच्या काळामध्ये अभिमान वाटेल। भविष्यात पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही, अशा प्रकारची खात्री देखील मी पक्षाचा प्रमुख या नात्याने तुम्हालाही सर्वांना देतो आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अक्षय आणि बाकीच्या सगळ्या 15च्या 15 नगरसेवक, माजी नगरसेविकांना देखील तशा प्रकारचा एक विश्वास देतो। ह्याच्यामध्ये माझ्या पक्षातल्या जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांनी सोबत मिळून आता काम करायचंय। आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे न्यायचा आहे। हा पक्ष पुढे नेत असताना काही झालं तरी देखील शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला सोडायची नाही। मी आज महायुतीमध्ये, मी भाजपच्या बरोबर आज सरकारमध्ये, माझ्याबरोबर 10 मंत्री त्या सरकारमध्ये, शिवसेना त्याच्याबरोबर आहे, एकनाथराव शिंदे साहेबांची, आणि सगळं करत असताना मला गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण आहे। मी स्वतः शेतकरी आहे, त्याच्यावर शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, तरुणींचे काय अपेक्षा आहेत, माझ्या मायमाऊलींच्या, माझ्या लाडक्या बहिणींच्या काय समस्या आहेत, आणि समाजातल्या 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। त्यावेळेस त्यांनी जातीभेद केला नाही, समाजामध्ये जातीय सलोखा केला, त्याशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही। जर कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं, अंतर पाडण्याचं काम केलं, तर त्याच्यातून तो परिसर मागे राहतो, ते राज्य मागे राहतं, तो देश मागे राहतो। अशा प्रकारचा अनुभव अनेकांना जगामध्ये समाजकारण, राजकारण करत असताना आलेला आहे। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, पक्षाचा विचार आता जुन्या नव्यांनी सगळ्यांनी घरोघरी पोचवायचा आहे। जुन्या नव्या सहकाऱ्यांची चांगली मोठ बांधून आपल्याला काम करायचं आहे। महाराष्ट्राच्या विकासाचं पक्ष बांधणीचं काम हे करण्याच्या करता आपल्याला कुठं कमी पडायचं नाही। आत्ताच अनेक माझ्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी 110 रुपये भरून त्यामध्ये काही सभासद केलेले आहेत, स्वतः पक्षाचे क्रियाशील सभासद झालेले आहेत। हे इथपर्यंतच थांबायचं नाही। आपले या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत, म्हणजे 4 विधानसभा मतदारसंघाचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या जिल्ह्याला इतिहास आहे। हे जरी खरं असलं तरी 4 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल, सभासदांची संख्या कशी वाढेल,
माणूस तुमच्या माझ्या पक्षाशी जोडला कसा जाईल, माझी माय माऊली माझी लाडकी बहीण तिथं जोडली कशी जाईल, माझे युवक युवती किंवा माझा वेगवेगळ्या घटक कसा जोडला जाईल, याकरता आपल्याला सगळ्यांना काम करायचं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 झाली। त्यापासून या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली साथ दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम त्या ठिकाणी इथल्या जनतेने दिलं। त्याची उतराई होणं तर शक्यच नाही, परंतु या प्रेमाची परतफेड म्हणून परभणी शहर जिल्ह्याचा आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासावर आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा भर राहणार आहे। मी देखील ज्यावेळेस मला विविध पदं भूषवायला मिळाली, मी गोदाकाठवर पार तिथं नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत नांदेड पर्यंत अनेक बॅरेजेस केलेली तुम्ही सगळ्यांनी बघितलं। आता माझा प्रयत्न आहे की आपल्या मराठवाड्याला पाणी कमी पडतं ते पाणी माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये पलीकडे पश्चिमेकडे जातं आणि समुद्राला मिळतं। ते पाणी आपल्याला वळवायचं आहे। तसा पाणी वळवता येतं तसा आपण प्रयत्न केला। त्याचा फायदा माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना झाला, परंतु तो माझ्या साधू संतांच्या भूमीमध्ये म्हणजे मराठवाड्याला झाला पाहिजे। आणि त्याकरता फार मोठी त्या ठिकाणी योजना जवळपास 85,000 तर 1,00,000 कोटीची योजना आहे। तुम्ही मित्रांनो घाबरू नका, आपल्याकडे जायकवाडी धरण आहे, परंतु तरी देखील पाण्याची असते हे माझ्या शेतकऱ्यांना माहिती आहे। त्याच्यामध्ये नाथसागर दरवर्षी भरत नाही, ज्याला जायकवाडी आपण म्हणतो। माजलगाव असेल, सिद्धेश्वर असेल, त्याच्या संदर्भामध्ये आपला तिकडं मांजरा असेल, निमद तेरणा असेल, अनेक प्रकारची धरणं, येलदरी असेल, खूप धरणांची नावं घेता येतील। त्या धरणामध्ये पाणी आणायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना पाणी तुम्हाला मला द्यावं। शेतकऱ्यांच्या अंगामध्ये पाणी आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या शिवाराला पाणी द्यावं लागणार आहे। त्याकरता सोलर पंप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय आम्ही मित्रांनो त्या ठिकाणी घेतलेला आहे। गेल्या काही महिन्यात आपण बघितलं तर माझा उद्याच्या 3 तारखेला अधिवेशन आहे। त्याच्यामध्ये राजेश विटेकर असेल, राजू असेल, विक्रम असेल, हे सगळे सहकारी, रत्नाकर गुट्टे असतील, सगळे त्या ठिकाणी येणार आहेत आणि अधिवेशनामध्ये चर्चा करणार आहे। 3 तारखेला मी पुरवणी मागण्या सादर करतोय। साधारण 10 मार्चला पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि मी आमच्या महायुतीचा मी सादर करणार आहे। ये न्यूज़ कवर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूँ सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभणी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।